बराच वेळेस बघा गहू जर खराब असले तर चपात्या कडक होतात. तर इथे काय करायचं, नेहमीच्या पद्धतीने पीठ चाळून घ्यायचं, त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि इथे आपण टाकणार आहोत नॉर्मल गरम पाणी. खूप कडक नाही, आपण हाताने पीठ मळू शकतो इथपर्यंत गरम पाणी टाकायचं आणि 1-2 चमचे तेल टाकून पीठ मळून 5 मिनिटं पीठ झाकून ठेवायचं. आता 5 मिनिटांनी पुन्हा पिठाला थोडंसं मळून घ्यायचं आणि आपण नेहमी चपात्या बनवतो त्या पद्धतीने चपाती लाटून घ्यायची आणि जमलं तर चपात्यांचे काठ थोडेसे पातळच करायचे, म्हणजे चपात्या चांगल्या फुगतात. तवा चांगला गरम करून घेतलेला आहे. आता आपण तव्यावर टाकली ती पहिली बाजू, तिला पलटी मारलं की जी खाली गेलेली आहे ती दुसरी बाजू. तर ती दुसरी बाजू 80-90% पर्यंत भाजल्यानंतर चपातीला पलटी मारायचं, म्हणजे चपाती चांगली फुगते. आणि नंतर चपातीला तेल लावून घ्यायचं. त्याच पद्धतीने मी बाकीच्या चपात्या करून घेतलेल्या आहे. तर पीठ कुठल्याही गहूच्या पिठाचा असू द्या, याप्रमाणे पीठ मळा आणि याप्रमाणे चपाती भाजून बघा. एकदम मऊसूत आणि आतपर्यंत